नमस्कार मित्रांनो, टेक्निकल गुरु चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये म्हाडा लॉटरीमध्ये जेव्हा आपण फ्लॅट घेतो किंवा म्हाडा लॉटरीमध्येच्या जाहिरातीमध्ये जी फ्लॅटची किंमत दिलेली असते त्या किमती व्यतिरिक्त आपल्याला किती एक्स्ट्रा चार्जेस भरावे लागतात, ते कोणकोणत्या प्रकारचे असतात आणि किती प्रकारचे ते असतात, या सर्व गोष्टींवर आपण सखोल चर्चा करणार आहोत. आणि तुम्हाला या व्हिडिओ बघितला तुमच्या नक्कीच काही शंका मनात राहणार नाहीत आणि जरी तर राहिल्या तरी तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर विचारू शकता. सर्व शंकांचे पूर्ण मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. तर व्हिडिओला एंडपर्यंत जरूर पहा आणि आपल्या मित्रांसोबतही शेअर करा. आणि अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा. तर चला आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया. आता यामध्ये प्रामुख्याने खूप वेगवेगळ्या प्रकारचे चार्जेस तुमच्याकडून बिल्डर आकारत असतात. नॉर्मली सर्वांकडून घेत असतात, पण म्हाडाच्या फ्लॅटला जे आहे ते मूळ किमती व्यतिरिक्त हे चार्जेस असतात, म्हणून हे चार्जेस तुम्हाला द्यावेच लागतात. आणि हे जे चार्जेस आहेत यावर म्हाडाचं कोणतंही कंट्रोल नाहीये. म्हणजे बिल्डरला ही पूर्ण सूट असते यामध्ये की बिल्डर त्यांच्या हिशोबाने तुमच्याकडे सर्व चार्जेस घेऊ शकतात. तर त्यासाठी म्हाडाचं त्यावर कोणतंही कंट्रोल नाहीये. ते सर्व बिल्डरवर डिपेंड आहे की बिल्डर किती चार्जेस तुमच्याकडे घेतात. तर त्यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला मी चार्जेस सांगतो की स्टॅम्प ड्युटी चार्जेस असतात, रजिस्ट्रेशन चार्जेस, जीएसटी चार्जेस, नंतर मेंटेनन्स तुमच्याकडून घेतला जातो, एमएससीबी चार्जेस असतात, सोसायटी फॉर्मेशन चार्जेस, त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर चार्जेस. आता हे फक्त जे आहे याच्यावर म्हाडाने थोडं नियंत्रण आणलेलं आहे की इन्फ्रास्ट्रक्चर चार्जेस ठराविक प्रोजेक्टला घ्यायचे, कोणत्या प्रोजेक्टला घ्यायचे आणि कोणत्या प्रोजेक्टला नाही घ्यायचे याबद्दल तुम्हाला मी सांगेन व्हिडिओमध्ये. तर हे चार्जेस सुद्धा असतात. त्यानंतर काही ठिकाणी वॉटर कनेक्शन चार्जेस सुद्धा घेतले जातात. त्या व्यतिरिक्त काही शेअर्सच्या स्वरूपात रक्कम घेतली जाते, लिगल चार्जेस किंवा पेजिंग चार्जेस, फ्लोर राईज चार्जेस सुद्धा काही ठिकाणी असतात. तर थर्ड फ्लोअरच्या तुमचा वर फ्लॅट असेल तर त्या ठिकाणी फ्लोर राईज चार्जेस सुद्धा बिल्डर घेऊ शकतात. त्यानंतर लँड ट्रान्सफर चार्जेस वगैरे असतात, म्हणजेच सोसायटीची जी जमीन आहे, ज्या जमीन सोसायटी बिल्डिंग असते त्याची सुद्धा लँड सुद्धा सोसायटी नावावर ट्रान्सफर केली जाते. तर ते सुद्धा करण्यासाठी जे चार्जेस लागतात ते सुद्धा तुमच्याकडून बिल्डर घेऊ शकतो. तर आता आपण ह्या सर्व चार्जेसची डिटेल माहिती पाहूया. यामध्ये सर्वप्रथम आपण जो पहिला आपल्याला एक्स्ट्रा चार्ज लागतो तो म्हणजे स्टॅम्प ड्युटी. तर तुम्हाला माहितीच आहे की कोणतेही फ्लॅट आपल्या नावावर करायचं म्हणलं तर गव्हर्नमेंटला आपल्याला त्याची स्टॅम्प ड्युटी भरावी लागते, कागदपत्रांची वगैरे सर्व. ती स्टॅम्प ड्युटी जी आहे, तुम्ही प्रायव्हेट बिल्डर फ्लॅट घ्यायला जरी गेला तर ती स्टॅम्प ड्युटी तुम्हाला भरावीच लागते. आणि इथं म्हाडामध्ये तुम्हाला म्हाडाच्या फ्लॅटच्या मूळ किमती व्यतिरिक्त ही किंमत तुम्हाला भरावी लागते. तर ती जवळजवळ फ्लॅटच्या किमतीच्या 7% असते. म्हणजे समजा तुमचा फ्लॅट 20 लाख रुपये किमतीचा असेल, आपण एक एक्झाम्पल म्हणून घेऊया. तर 20 लाखाच्या फ्लॅटला तुम्हाला 7%च्या हिशोबाने म्हणजेच 1,40,000 रुपये तुम्हाला स्टॅम्प ड्युटी भरावी लागते गव्हर्नमेंटसाठी. आणि ही जी आहे ती एक्स्ट्रा चार्जेस मध्ये येते. या व्यतिरिक्त तुम्हाला त्यानंतर स्टॅम्प ड्युटीमध्ये म्हणजेच मुद्रांक शुल्कामध्ये ईडब्ल्यूएस मध्ये जे अर्ज करतात आणि जे PMAY म्हणजे ज्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अर्ज केलेला आहे, म्हणजे ज्यांचं रजिस्ट्रेशन आहे PMAY ला, त्या लोकांसाठी स्टॅम्प ड्युटीमध्ये एक सवलत देण्यात आलेली असते. म्हणजे त्यांना स्टॅम्प ड्युटीतून फक्त 1,000 रुपये त्यांना शुल्क भरावा लागतो. भले फ्लॅटची किंमत ईडब्ल्यूएस किती असो, त्यांना फक्त म्हाडाकडे स्टॅम्प ड्युटी म्हणून 1,000 रुपये फक्त त्यांना स्टॅम्प भरावे लागतात. शिवाय त्यांना PMAY योजनेचे 2.5 लाख रुपये सुद्धा मिळतात गव्हर्नमेंटकडून. म्हणजे ही स्कीम फक्त ईडब्ल्यूएस मधील लोकांसाठी आहे, ज्यांचे उत्पन्न 3 लाखाच्या आत आहे आणि ज्यांनी PMAY साठी रजिस्ट्रेशन सुद्धा केलेलं आहे, अशाच पात्र उमेदवारांना ही स्कीम भेटते. म्हणजेच स्टॅम्प ड्युटीमध्ये फक्त त्यांना 1,000 भरावा लागतो आणि त्यांना 2.5 लाख रुपये सुद्धा भेटतात फ्लॅटसाठी. तर ही योजना फक्त ईडब्ल्यूएस मध्येच, म्हणजेच ज्यांचं उत्पन्न 3 लाखाच्या आत आहे त्यांच्यासाठी आहे. इतरांना स्टॅम्प ड्युटी पूर्ण 7% या आकाराने भरावी लागते. सेकंड जे चार्जेस आहेत ते म्हणजे रजिस्ट्रेशन चार्जेस. आता फ्लॅट तुम्हाला रजिस्टर सुद्धा करावा लागतो. रजिस्ट्रेशन चार्जेस असतात जवळजवळ 1%. म्हणजेच 20 लाखाच्या फ्लॅटला तुम्हाला 20,000 रुपये हे रजिस्ट्रेशन चार्जेस पडतात. हे झाले दोन, की समजा एक स्टॅम्प ड्युटी पहिले झालं, 2 झालं रजिस्ट्रेशन चार्जेस. तिसरा जो चार्ज असणार आहे तो आहे जीएसटी. जीएसटी मध्ये आता 2 प्रकार येतात. जर समजा की तुमचा फ्लॅट अंडर कन्स्ट्रक्शन असेल तर तुम्हाला 1% जीएसटी भरावा लागतो. आणि शक्यतो म्हाडा सर्व साईट अंडर कन्स्ट्रक्शनच असतात. ओसी कोणत्याही फ्लॅटला सध्या तर ह्या स्कीम मध्ये कोणता नाहीये. एका दुसरी स्कीम असेल, पण ओसी रिसिव्ड ह्या स्कीम खूप कमी असतात किंवा जवळजवळ नसतात. त्यामुळे जीएसटी हा तुम्हाला कंपल्सरी भरावाच लागतो.
तो 1% असतो. म्हणजेच 20 लाखाचा समजा फ्लॅट असेल तर तुम्हाला 1%च्या हिशोबाने 20,000 रुपये तुम्हाला जीएसटी पण भरावा लागेल. आणि ज्या साईटचा ओसी रिसिव्ड असा असतो, म्हणजे पूर्ण रेडी पोझिशन असते, त्याचं ओसी सुद्धा रिसिव्ह झाला असतो, त्या साईटला तुम्हाला जीएसटी कोणताही भरावा लागत नाही. म्हणजे इथे तुम्हाला जीएसटीला सूट असते की रेडी पोझिशन फ्लॅटला तुम्हाला ओसी भरावा जीएसटी भरावा लागत नाही. त्यानंतर जो बिल्डर जो आहे तो तुमच्याकडून मेंटेनन्स चार्ज घेतो. तो जवळजवळ काही बिल्डर 1 वर्षाचा घेतात, काही बिल्डर 2 वर्षाचा घेतात, तर काही 3 वर्षाचा मेंटेनन्स तुमच्याकडून एकदम एक रकमी घेतला जातो. म्हणजे की जोपर्यंत तुम्हाला सोसायटी फॉर्मेशन होत नाही, जोपर्यंत तुम्हाला हँड ओव्हर होत नाही, तोपर्यंत पूर्ण बिल्डिंगची देखभाल जी मेंटेनन्स जो आहे तो बिल्डरकडून पाहिला जातो. आणि त्यासाठी बिल्डर तुमच्याकडून सुरुवातीलाच एक रकमेमध्ये अमाऊंट घेऊन टाकतो, म्हणजेच त्याला पुढे बिल्डिंग त्याचं मेंटेनन्स करायला वगैरे सोपे पडते. तर ते मेंटेनन्स चार्जेस जे आहेत ते खूप व्हॅरी करतात. काही बिल्डर 50,000 सुद्धा घेतात, काही बिल्डर 1 लाख सुद्धा घेतात, काही 1.5 लाख सुद्धा घेतात. 1.5 लाख जे घेत असतील ते समजा तुम्हाला सर्व ॲमिटीज वगैरे असतील, मोठी चांगली सोसायटी असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला 1.5 लाखापर्यंत सुद्धा मेंटेनन्स असू शकतो. पण जास्तीत जास्त पाहिलेलं आहे की 50,000 ते 1 लाखाच्या आसपासच मेंटेनन्स घेतला जातो, जो की 2-3 वर्षाचा असू शकतो. त्यानंतर जे चार्जेस आहेत ते म्हणजे MACB चार्जेस. म्हणजे काय की तुम्ही जो फ्लॅट घेतलेला असेल त्याला मीटर कनेक्शन असतं MACBचं. तर ते मीटर कनेक्शन घेण्यासाठी जे चार्जेस असतात ते बिल्डर तुमच्याकडून आकारतो, त्यालाच MACB चार्जेस म्हणतात. हे चार्जेस जवळपास 50,000 ते 1 लाख पर्यंत हे सुद्धा असू शकतात. मिनिमम काही लोक बिल्डर 30,000 सुद्धा घेतात, काही 50,000 घेतात, तर काही 1 लाख घेतात. ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या बिल्डरवर डिपेंड आहे. तुमचा बिल्डर कसा आहे, त्याचं नाव कसं आहे, काय, म्हणजे बरेच बिल्डर चांगले पण असतात, ते 30,000 मध्ये जेन्युइन घेतात. पण आता हे जे म्हाडा फ्लॅटसाठी जे आहेत, ते आता कसं आहे की म्हाडाने यांना पूर्ण सूट दिलेली असते बिल्डरला की ते हे चार्जेस त्यांच्या हिशोबाने घेऊ शकतात. यामध्ये म्हाडाचा कोणताही हस्तक्षेप नसतो. त्यामुळे बिल्डर जे म्हणेल ते तुम्हाला चार्जेस द्यावे लागतात. बऱ्याच वेळा तुम्ही असं पण करू शकता की जेवढे मेंबर विनर्स आहेत ते तुम्ही सगळे एकत्र मिळून त्याच्याशी बार्गेनिंग सुद्धा करू शकता. पण बऱ्याचदा असं एक बघितण्यात आलेलं आहे की बिल्डर ऐकत नाहीत आणि तुम्हाला त्यांनी जे सांगितले आहेत तेवढे चार्जेस तुम्हाला द्यावेच लागतात. पण तुम्ही बार्गेनिंग करू शकता, यामध्ये बिल्डरशी बार्गेनिंग करून तुम्ही हे कमी सुद्धा करू शकता सर्वजण मिळून. तर त्यानंतर चार्जेस जे आहेत ते सोसायटी फॉर्मेशन चार्जेस. म्हणजे काही आता बिल्डरची बिल्डिंग पूर्ण झाली त्यानंतर तुम्हाला सोसायटीमध्ये फॉर्मेशन करावं लागते, म्हणजेच बिल्डर पूर्ण हँडओव्हर तुम्हाला द्यावा लागतो. त्यामध्ये तुमच्यातून काही मेंबर निवडले जातात की जे सोसायटी चेअरमन, सेक्रेटरी वगैरे निवडले जातात. आणि ते सोसायटी फॉर्मेशनचे जे डॉक्युमेंटेशन असतं ते सर्व बिल्डर तुम्हाला करून देतो. आणि त्यासाठी जे चार्जेस असतात ते सुद्धा बिल्डर तुम्हाला आत्ता तुमच्याकडून घेतले जातात. ते जवळजवळ 30,000 ते 50,000 पर्यंत असू शकतात. की सोसायटी फॉर्मेशनसाठी जे लिगलचं जे पैसे लागतात, फी भरावी लागते, कुठं काय असते, ते सर्व गोष्टींसाठी प्रत्येक फ्लॅटसाठी बिल्डर 30,000 ते 50,000 रुपये ते चार्जेस घेऊ शकतात. त्यानंतर जे आहे की इन्फ्रास्ट्रक्चर चार्जेस. आता हे बरेचदा काय होतं की काही स्कीम्सला म्हाडाने सूट दिलेली असते की इन्फ्रास्ट्रक्चर चार्जेस म्हाडाच्या फ्लॅटकडून घेतले जाणार नाहीत. तर ते कोणते आहेत ते बघून तुम्हाला हे करावं लागेल. ज्या विकासकांना, जागा मालकांना 125% किंवा ASR प्लस 25% नुसार सदनिकेची बांधकाम किंमत प्राप्त होणार आहे, त्या विकासक किंवा जागा मालकांना MACDCL म्हणजेच तुमचे MACB चार्जेस आणि इन्फ्रा चार्जेस ची लाभधारकांकडून आकारणी करणे अनुज्ञेय नाही. म्हणजेच हे लोक जे ह्या ज्या स्कीम्स आहेत ज्यामध्ये 125% त्यांना ऑलरेडी दिलेलं आहे, त्या ठिकाणी तुम्हाला MACB चार्जेस आणि इन्फ्रा चार्जेस तिथे भरायचे नाहीयेत असं म्हाडाने स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि अगर तुम्हाला विकासक याबाबत मागणी करत असेल तर तुम्ही रेराकडे किंवा म्हाडाकडे याची दाद मागू शकता. तर हा फक्त एक नियम आहे की ज्यामध्ये तुम्हाला बिल्डर तुम्ही तक्रार म्हाडाकडे करू शकता की त्या ठिकाणी तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर चार्जेस मागत असेल तर. पण ज्या ठिकाणी ती नसेल त्या ठिकाणी तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर चार्जेस सुद्धा भरावे लागतात. आणि हे चार्जेस जे आहेत ते अगर बिल्डिंग इंडिव्हिज्युअल असेल तर जास्त नसतात, पण तुम्हाला सर्व ॲमिनिटीज भेटणार असतील आणि कॉमन बिल्डिंगमध्ये फ्लॅट्स असतील तर तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर चार्जेस सुद्धा जवळजवळ 1 लाख ते 2-3 लाखापर्यंत सुद्धा बिल्डर घेऊ शकतो. 1 लाख तर मिनिमम घेतच असतात. म्हणजे ते आता ॲमिनिटीजवर डिपेंड आहे की कोणत्या प्रकारच्या ॲमिनिटीज वगैरे तिथे देण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर जे आहेत की शेअर्स वगैरे सुद्धा घेतले जातात बिल्डरकडून
किंवा सोसायटी नावाने तुमचे शेअर्स पण काय असतील तर ते सुद्धा चार्जेस ऍड केले जातात त्यामध्ये. त्यानंतर जे आहेत की लिगल चार्जेस, ते सुद्धा लिगल चार्जेस म्हणजे काय की डॉक्युमेंटेशन करतात त्यासाठी 10 ते 20,000 हे ते सुद्धा चार्जेस घेतले जाऊ शकतात. त्यानंतर जे आहे पेजिंग, ते 1-2-3 हजार रुपये घेतले जातात. म्हणजे जे तुमच्या फ्लॅटसाठी जे त्यांना डॉक्युमेंटेशन करावं लागतं किंवा हँडलिंग करावं लागतं ते पण चार्जेस ते घेतात काही बिल्डर. त्यानंतर जे आहे की आता हे झाले मेन चार्जेस की जे की बिल्डर घेतातच शक्यतो करून. आणि या चार्जेस व्यतिरिक्त तुमच्याकडे जो लँड ट्रान्सफर चार्जेस म्हणजे सोसायटीच्या नावावर जमीन हस्तांतरण करणे किंवा अजून काही चार्जेस असतील की जे की शासकीय किंवा महानगरपालिकेकडे शुल्काचा भरणा काही करायचा असेल तर ते सुद्धा चार्जेस बिल्डर तुमच्या घेऊ शकतात. शिवाय रेराच्या कायद्यान्वये अनिर्णय असलेल्या इतर सर्व बाबींच्या शुल्काचा भरणा करावा लागेल. तसेच दरम्यानच्या काळात शासनाकडून व संदर्भात काही निर्देश प्राप्त झाल्यास सदर निर्देशाच्या अनुषंगाने कारवाई करणे अर्जदारास व विकासकास बंधनकारक राहील. म्हणजेच या व्यतिरिक्त सुद्धा अगर काही नवीन चार्जेस आले तर ते सुद्धा तुम्हाला बिल्डर करू शकतो. तर अशा पद्धतीने अगर सर्व आपण चार्जेस अगर विचार केला तर यामध्ये तुम्ही अगर 20 लाखाचा फ्लॅटचा आपण विचार केला तर एक पाहू शकतो की 7% हिशोबाने 1,40,000 स्टॅम्प ड्युटी होते. त्यानंतर रजिस्टर चार्जेस 1% आणि जीएसटी 1% म्हणजे 20,000 ते म्हणजे 1,80,000 हे झाले टोटल स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन जीएसटी मिळून. मेंटेनन्स 50,000 पकडले किंवा एमएससी 50-60,000 पकडले ते समजा 1,20,000 धरले तर हे जवळजवळ 4 लाख रुपये तुमचे 3 लाख रुपये होतात. 1,40,000 20 + 20 1,80,000 झाले. 1,80,000 प्लस हे 21 म्हणजे जवळ 3 लाख याचे झाले. आणि सोसायटी फॉर्मेशन चार्जेस एक 30-50,000 पकडा म्हणजे 3-3.5 लाख हे झाले. आणि इन्फ्रास्ट्रक्चर चार्जेस 1 लाख, एक 4.5-5 लाखापर्यंत पूर्ण बजेट असतं की 20 लाखाच्या फ्लॅटला तुम्हाला जवळजवळ 4 ते 5 लाख रुपयेपर्यंत एक्स्ट्रा चार्जेस भरायला लागू शकतात. तर अशा पद्धतीने आपण सर्व माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुमच्या मनात अजून काही शंका असतील तर मला कमेंटमध्ये जरूर विचारा. नक्की सर्व शंकांची मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही मला फोनही करू शकता. माझा नंबर तुम्हाला डिस्प्लेवर दिसतच असेलच. तुम्ही नक्की मला फोन सुद्धा करू शकता. फोनवर सुद्धा मी तुमच्या शंकांचं पूर्ण उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. तर अशा पद्धतीने आपण हा सर्व व्हिडिओ मध्ये तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर चला भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.